नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग, तोंडाची चव गेली असेल तर करा असा हा पदार्थ, गरम गरम वाफळती वरणफळं। खायला खूपच छान, लवकरात लवकर होणारे आणि काहीतरी वेगळी चव म्हणल्याच्या नंतर नक्की ट्राय करून बघा। त्यावर टाकायचं साजूक तूप। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतले गव्हाचे पीठ, तुरीची डाळ, मोहरी, लाल तिखट, हळद, जिरे, मीठ, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो। तर आता सगळ्यात आधी कुकरमध्ये टाकूया वरण शिजायला। त्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल, हळद। त्यामुळे शिजलेल्या वरणाला कलर खूप छान येतो। आता 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत घेतलेल्या गव्हाच्या कणिकचं पीठ मळून घ्यायचं। थोडंसं मीठ आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। घट्ट अशी कणिक मळून घेतली आहे। त्याला थोडंसं तेल टाकायचं, त्यामुळे कणिक नरम होते। तर आता करूया वरणाची तयारी। इथे घेतलेला कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे बारीक कापून। टोमॅटो कांदा बारीक कापून झालाय। कोथिंबीर सुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची। तर आता बघूया वरण शिजले का। वरण जास्त घट्ट नाही शिजू द्यायचं, चालते, कारण फळं टाकल्याच्या नंतर डाळ शिजते। तर आता देऊया वरणाला फोडणी। 2 चमचे तेल गरम झालं की टाकायची मोहरी, तडतडली की जिरे, कापलेला कांदा अगदी थोडासा सोनेरी झाला की टोमॅटो, आता घालूया टोमॅटो सुद्धा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं। लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आणि शिजलेलं वरण द्यायचं टाकून। आणि पाणी टाकायचे, पातळ करायचे, त्यामुळे फळं शिजताना जास्त घट्ट होणार नाही। चवीनुसार मीठ, तर बघू शकता डाळ सुद्धा खूप छान झालेली आहे। तर आता याला उकळी येईपर्यंत आपण घेऊया फळं लाटून। थोडीशी कोथिंबीर टाकली। तर आता तूप घेतलेलं आहे, तुपाने खूप छान चव येते। याची पोळी लाटून घ्यायची, जास्त जाड नाही लाटायची, पातळच लाटायची।
जसं आवडीप्रमाणे तसं. तर आता सर्व कणिकचे इथे फळे लाटून घ्यायचे. चला आता वरणाला सुद्धा उकळी आलेली आहे, तर एक एक त्यामध्ये टाकून द्यायचे. खूप छान वास येतोय. तर बघू शकता सारे फळं त्याच्यामध्ये टाकले. तर आता 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून उकळून शिजून घ्यायचे. तर बघू शकता किती छान शिजलेले आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. गरम गरम वाफळती वरणफळं.